श्री गुरुपादुकाभ्यां नमः. परमपूज्य स्वामी प्रज्ञानंद लिखित ओंकार स्वरूपा सद्गुरू समर्था या ग्रंथाचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया या ग्रंथातील प्रकरण 2, सापडला मार्ग स्वानंदाचा, याचा भाग 8. हे प्रापंचिकाचं स्वरूप झालं. साधकांनी कसं वागायचं? साधकाचा आचारधर्म असा असला पाहिजे की मी भगवंताचा आहे ना, सद्गुरूचा झालो ना, अनुग्रह घेतला ना, मग आता सद्गुरू मला ठेवतील तसा मी राहीन. सद्गुरू साक्षात परब्रह्म. लोक विचारतात, खरोखरीच तसं असतं का? तशी श्रद्धा असली तर गुरु करायचा, नाही तर गुरु करायचा नाही. उद्या जर कुणी मला विचारलं की तुम्ही परब्रह्म आहात का, माझं परब्रह्म पण सिद्ध करत बसणार नाही. गुरुच्या ठिकाणी ही श्रद्धा ठेवा, म्हणजे तो प्रकाश तुम्हाला जाणवायला लागेल आपोआप. श्रद्धा ही अत्यंत महत्त्वाची आहे. मग गुरुवर तशी श्रद्धा किंवा परब्रह्मावर किंवा देवावर एक काहीतरी करा. एक गुरु साक्षात परब्रह्म माना किंवा परब्रह्म साक्षात सद्गुरू असं माना. मग मी त्या परमात्म्याची उपासना करतो आहे, तिथंसुद्धा वागण्याची रीत अशी असली पाहिजे. भगवंतानं मला जे द्यायचं आहे ते आधीच दिलेलं आहे. आता मी त्याच्याकडे याचना करणार नाही. जन्माला घालतानाच मला जे जे पाहिजे त्याचा विचार करून भगवंतानी मला जन्माला घातलंय. मी भिकारी आहे का? मी याचक आहे का? सारखं मला हे पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे म्हणून मागत हिंडायला. 5 रुपये मागितलेत काय आणि 5 लाख मागितलेत काय? भिकारीच आहात. पैसे फार मागितले म्हणजे श्रीमंत होतो असं नाही, तर तितक्या पटीनं तुमचं भिकारी पण वाढतं. जो सारखा याचक राहिला तो सदैव दरिद्रीच राहणार. तो कधी समाधानी आनंदी होणारच नाही. मी कसं राहावं असं त्या परब्रह्माला, देवाला वाटलं, तसं त्यानं मला ठेवलेलं आहे. त्यात मी आनंदानं राहीन हा विश्वास त्या परमेश्वराच्या पायाशी सतत असला पाहिजे. आपल्याला त्यानं दिलंय ते कमी वाटणं ही आपल्या श्रद्धेतली उणीव आहे. अविश्वास दाखवल्यासारखा होतो आहे. म्हणून जे आहे ते मी समाधानानं आनंदानं स्वीकारायला तयार आहे. जगाच्या दृष्टीनं अनेक प्रतिकूल गोष्टी तुमच्या वाट्याला आल्या असतील, प्रतिकूलतेतसुद्धा आनंदानं राहता येतं. लोकमान्य टिळकांना 6 वर्षांची मंडालेच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली. तुम्ही आम्ही मंडालेच्या तुरुंगात गेलो असतो तर 6 वर्ष. लोकमान्य टिळक तिथं गेले, शांतपणानं तिथं राहिले, 6 वर्ष तिथं बसून परिश्रम करून गीता रहस्यासारखा ग्रंथ लिहिला. त्यांच्या आठवणी आख्यायिकांमध्ये एक आठवण त्यांच्या सेवेकऱ्यानं दिलेली आहे. त्यांनी स्वयंपाकाकरता एक नोकर, एक ब्राह्मण ठेवलेला होता. सगळं काम झालं की लोकमान्य टिळक ध्यानाला बसायचे शांतपणानं आणि बाहेरच्या चिमण्या येऊन त्यांच्या अंगाखांद्यावर खेळायच्या. इतकी स्थितप्रज्ञता तुरुंगामध्ये सुद्धा मिळवता येते. इकडं बायको मेली, मुलांच्या शिक्षणाची गैरसोय झाली, राजकारण खड्ड्यात गेलं, सगळं झालं. टिळक विचलित झाले नाहीत. जी प्रतिकूलता मिळाली त्या प्रतिकूलतेचा मी माझ्या जीवनात चांगुलपणासाठी उपयोग करेन या श्रद्धेनं तिथं जीवन जगत राहिले. अशा श्रद्धेनं वागणं म्हणजे समर्पित होणं. समर्पण हा शब्द तसा सोपा नाही. मी माझं सर्वस्व त्या देवाच्या पायाशी अर्पण केलेलं आहे, मग माझ्या इच्छेप्रमाणे घडलं पाहिजे म्हणायला मी कुठं शिल्लक राहिला. गंगा जशी समुद्राशी एकरूप झाली, गंगा नदीचं पाणी पुन्हा सांगायला येत नाही मी गंगा नदीचं पाणी आहे म्हणून, ती समुद्राशी एकरूपच झाली. याला समर्पण म्हणायचं. सर्वस्व तिथं अर्पण केलं, अशा तऱ्हेची श्रद्धा. ती जर निर्माण झाली
आणि अशा तऱ्हेचं जीवन जगण्याची प्रेरणा ती जर निर्माण झाली तर स्वामी इथं आपल्याला असं सांगतायत, तुम्ही आहात तसे भगवंताला समर्पित व्हा. तुमचा संसार प्रपंच आपोआप सुटेल. सांडीला संसार. विवेक करायला शिका. विवेकानं आपोआप आयुष्यातील संघर्षाच्या अनेक गोष्टी नाहीशा होऊन जातील. तुकाराम बुवा नेमकं तेच सांगतात, फटकळ संसार एथसार भगवंत, लटिका प्रपंच वांझेची संतती. वेगवेगळ्या शब्दात तोच विचार सांगितला गेलाय. या संसार प्रपंचाचं असणारं रूप ते एकदा मला पूर्ण कळलं म्हणजे त्या संसार प्रपंचाशी मी एकरूप व्हायचं की अलिप्त राहायचं, साक्षीत्वानं राहायचं, वागायचं याची अटकळ माझी मला प्राप्त झालेली असतेच आतून. ते गुरुकृपेचं लक्षण आहे. आज इथेच थांबूया. यानंतरचा भाग पुढच्या वाचनात ऐकूया. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.